हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्वातीज ब्लॉग अँड जय श्री कृष्ण टू ऑल. तर ही आहे आजची रांगोळी आणि आज मी मिल्कशेक बनवला बाई, पण त्याची टेस्ट हल्ली होती, मला अजिबात आवडली नाही. इकडे मी चहा पण बनवला यांच्यासाठी. टेबलवर एवढी जागा आहे पण मला ठेवायचा तो भाज्यांच्या मध्येच होता. नाश्त्यासाठी उपमा आणि साबुदाणा खिचडी बनवली होती आणि भाकऱ्या बघा बाई, तो पसारा नका बघू प्लीज. भाकऱ्या आज मी जास्त मोठ्या बनवलं होतं बाई, शिकली. आणि आज दुपारी जेव्हा आम्ही पार्किंग धुवत होतो बाई, एक गोड गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे हे हळदीचे पानं किड्यांनी खाऊन टाकले ती नाही. इथे बघा खाली मस्त हळदी आली आहे हळदीच्या झाडांना. वा, माझी मेहनत रंगलाई. आणि एक कच्ची होती एक पक्की होती. संध्याकाळी आम्ही निघालो होतो पाया पडण्यासाठी नवशा गणपतीच्या. आता आम्ही तिकडे का चाललो आहे, त्याच्यामागे काय कारण आहे हे मी तुम्हाला कधीतरी नक्कीच शेअर करेन. बट थोडंसं स्पेशलच आहे. या इथे मी फुलहार घेतले आणि निघालो होते मंदिराच्या दिशेने. आज काही गर्दी नव्हती बाई, आरामात दर्शन झाले आणि सुंदर दर्शन झाले. ते इथे नवशा गणपती का म्हणतात, कारण हे गणपती बाप्पा नवसाला पावतात. इकडे एवढ्या सर्व बेल्स येत आहेत, त्या सर्व नवसाच्याच बांधलेल्या आहेत सर्वांनी. कुणाला जायचं असेल तर प्लीज डू विजिट. मंदिर खूप सुंदर आहे, त्याचा परिसर पण खूप सुंदर आहे आणि गणपती बाप्पा तर सर्वात जास्त. इकडे महादेवांची पिंड होती, तिथे मी पाया पडलो आणि आम्ही रिटर्नला निघालो. सो इथे मी थोडासा गाडीमध्ये टाईमपास करत होती आणि घरी आल्यानंतर बाय टेरेसवर सकाळी सुकवलेले कपडे अजून तसेच होते, ते काढायला गेली. बाय.